वंदन महाराज. सांभाळाजी, आपण आमची चरण स्पर्श केल्यामुळे आम्ही मोठे नायक आहोत. आमच्यासाठी आपण वंदनीय आहात. शुभ असे अचानक महाराज, रोहिणेश्वराला साक्ष ठेवून हिंदवी स्वराज्याचे मुहूर्तमे आम्ही मोठ्या उमेदीने लावली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पायपीट करत एक मावळा मिळवला, परंतु सारी हयात गुलामगिरीतच रोवण्यात गेली. त्या स्वकीयांकडून मात्र हदोदीत उपेक्षाच झाली. ज्यांना आपले आपले म्हणून विश्वासाने जवळ करायचे, त्यांनी स्वतः स्वार्थापायी शत्रूशी पितुरी करून हिंदवी स्वराज्याच्या मुळावरच नाव घालायचे. हे असले प्रसंग अनेक आमचे ते नावमेद होतो. शुभा, राजाने ते नावमेद झाल्यावर प्रजेने काय करावे? प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्न चालू ठेव. महाराज, आम्ही गरुड साहेब खेळ म्हणतो, परंतु असे काही प्रसंग येतात की आमचे अवसानच पार गळून जाते. आमचे पंखच वेळ पडतात. अशा वेळी आपल्या अभंगाचे चरणाश्वर आमच्या कानी पडतात आणि आम्हाला 100 हत्तीच्या वर संचायला लागत होते आणि गरुड भरारी मारण्यासाठी आम्ही नव्या दमाने उठतो. अज्ञानाच्या वाटत पडलेल्या अंधश्रद्धा लोकांना ज्ञानी करण्यासाठी आमचे प्रयत्न, त्यासाठी तुझ्यासारख्या योगाची गरज आहे. राजा, या वारकऱ्यांप्रमाणे तू मावळे मिळव, मराठ्याची तुझा मिळवावा या उद्दी कार्य कर. महाराज, आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे हिंदवी स्वराज्य सरत इथवर आणला आहे. राजा, तू आता तुलाच पुढे नाही, तू क्षत्रिय मराठ्याचा राजा. त्या प्रजेच्या कामाची जबाबदारी तुझ्यावरच आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. महाराज, आई साहेब कुठे आले? आवले. अगं कोण आले आहे? अगबाई, शिवराजे आणि आमचे चंद्रवळे झोपडे. माते, ही भेट स्वीकारावी. काय म्हणतात महाराज? हे समजा आमच्यासाठी. होय आई साहेब, या तुमच्या लेकराकडून ती आपण स्वीकारावी. हे सारा हे समजत आहे. एक आमचं आणि हे अलंकार. होय आई साहेब, या तुमच्या लेकराकडून ते आपल्याला भेट. नाही हवे, हे तर आमच्यासाठी नव्हे. आम्हाला काय करायचे आहे संपत्तीचे? धनाचा लोभ बरा नव्हे. जे आपले नाही ते कधीच आपले नसते. शुभा, काय आहे काळा वेळेपणा? महाराज, आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या भेटीला रिकाम्या हाती कसे यायचे? मा साहेबांची शिकवण म्हणून आणली ही भेट. रात्रंदिवस आपण बसता टाळ फुटत आणि मी हाती प्रपंचाचा गाडा नक्की नाही तुमचे. 2 सोनावाने पोराड मात्र आला. हाती कोणी काय हाती दिलं तर ते मी तुम्हाला सुद्धा मग काय हे वस्ती घालून तुमचा निर्वाह आहे आम्हाला. क्षमा कधी महाराज. या राजा, वर्णाश्रम आणि धर्म पालन करून योगी संतांसमोर हिंदवी राज्य पांडुरंगा तुझ्या पाठीचे आहे. हे तुझ्या कार्यस्थळी भवानी समर्थ आहे.